मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण भागातील उत्ने गाव ते चिंचवली गावाच्या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली आहे। या रस्त्यात आता मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। त्यामुळे या रस्त्याकडे तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भरत दळवी यांनी केली आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जोड रस्ते गावागावांना जोडणारे ज्यांची अवस्था पावसाळ्यामध्ये अत्यंत कठीण झालेली आहे। मुरबाड विधानसभा मतदारसंघातला एक नमुना मी जनतेला दाखवतो आहे, नागरिकांना दाखवतो आहे, प्रशासनाला दाखवतो आहे। हा कल्याण ग्रामीणमधला उत्ने गावापासून पुढे चिंचवलीकडे जाणारा हा रस्ता आहे। आपण बघू शकता पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अवस्था काय झालेली आहे बघा। हा मला वाटतं हा जगातला सगळ्यात मोठा खड्डा असेल। आपण बघू शकता या खड्ड्यामध्ये नेमका खड्डा कुठे आहे आणि पाणी कुठे आहे हे येणाऱ्या वाहन चालकाला समजणार नाही। त्यामुळे साहजिकच अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे। कधीकधी गाडीमध्ये पाणी जाऊन गाडी बंद होण्याची सुद्धा शक्यता आहे। हा एक नमुना मी तुम्हाला दाखवतो आहे। हा महाराष्ट्रातला मतदारसंघ आहे, ठाणे जिल्ह्यातला मुरबाड विधानसभा मतदारसंघ आहे आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये बरेच रस्ते ज्यांचे व्हिडिओ मी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत। नागरिक बघू शकतात, जनता बघू शकते आणि प्रशासनसुद्धा बघू शकते। हा बघा, हा एक मोठा खड्डा आहे। हा उत्ने गावाच्या पुढे आता एक मला वाटतं एक गाडी येते आहे बघा। या पाण्यातून वाट काढत जाणारी गाडी बघा। बघा किती तारेवरची कसरत करत जावं लागते बघा वाहन चालकांना। मागे सुद्धा मी या रस्त्याचा व्हिडिओ टाकला होता। त्यामुळे प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे का जनता तुम्हाला या खड्ड्यामध्ये बुडवील, जनता रस्त्यावर उतरील। इतके खड्डे या रस्त्यात या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात। त्यातला हा मुरबाड विधानसभा मतदारसंघातला या रस्त्यातला मला वाटते हा रेकॉर्ड ब्रेक करणारा खड्डा असेल, सगळ्यात मोठा खड्डा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जितका पोहोचवता येईल तितका पोहोचवा, प्रशासनापर्यंत जाऊ द्या आणि या रस्त्याचं काम लवकर सुरू होऊ दे। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।